नमस्कार मित्र हो. सॉलिडवर्कच्या आजच्या 6व्या सेशनमध्ये आपण मॉडिफाईड टूल्स इन 3D चा पुढचा भाग बघणार आहोत. तर आज आपण कोणकोणत्या कमांड्स बघणार आहोत तर त्या आहेत फिलेट चॅम्पर, इन्सर्टिंग होल्स आणि हेलिक्स स्पायरल. ओके, तर या सगळ्या कमांड्स आपण वन बाय वन बघून घेऊया. चला तर मग स्टार्ट करूया. फर्स्ट आपण मी एक टॉप प्लेन घेतो, स्केच करतो. तर एक रेक्टँगल, एक्झिट स्केच, फीचर्स मध्ये एक्सट्रूड बॉस बेस. तुम्ही याची एक्सट्रूड एक मी 40 mm डिस्टन्स देतो इथून. ओके. त्यानंतर आता मला याला फिलेट द्यायचं. तर फिलेट देण्यासाठी मी काय करणार आहे, त्या फिलेट मध्ये जाणार, कोणती पण एक एज सिलेक्ट करणार. मला ह्या एजला फिलेट द्यायचं किंवा मी मल्टिपल एजेस सुद्धा ॲट अ टाइम सिलेक्ट करू शकतो. कंट्रोल एज. इथून मी फिलेटचं डिस्टन्स व्हॅरी करू शकतो. तर 10 आहे, मी तर 20 देतो आणि एंटर. ओके. तर हे बघा, तर या साईडला 20 mm ची फिलेट बसलेली दिसते आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट कमांड जी आहे ती म्हणजे चॅम्पर कमांड. चॅम्पर आपण या साईडला देऊया. फिलेट मध्ये ड्रॉप डाऊन केलं तर चॅम्पर कमांड असते. चॅम्पर घेतली, ह्याच्यामध्ये डिस्टन्स आता बाय डिफॉल्ट 20 आणि 45 डिग्रीचा अँगल आहे. तर मी काय करतो, आता सिम्पली फक्त एजेस सिलेक्ट करतो, ही एज आणि ही एज. ओके. तेव्हा ह्या साईडला चॅम्पर बसलेला दिसतो आपल्याला. ओके. यानंतर नेक्स्ट जी कमांड आहे ती म्हणजे इन्सर्टिंग होल. आता होल आपण 3D मध्ये इन्सर्ट कुठून करतो, तर इथे होल विझार्ड म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतो तुम्हाला टूल. इथून आपण होल इन्सर्ट करतो. तर चला तर मग बघूया. इथून मी होल विझार्ड घेणार. त्यानंतर इथे आपल्याला सगळे होलचे जितके टाइप्स आहेत ते सगळे टाइप्स इथे बघायला मिळतात आपल्याला. पहिला जो आहे तो काउंटर बोर आहे, त्यानंतर आहे काउंटर सिंक, त्यानंतर आहे सिंपल होल. ओके, असे आपल्याला कोणता जो हवा आहे तो यातून आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर इथून आपण स्टँडर्ड सिलेक्ट करू शकतो, एनसीमेट्रिक, एनसी इंच वगैरे. त्यानंतर टाईप होलचा आपण इथून सिलेक्ट करू शकतो, कोणकोणते पाहिजे ते. ओके. त्यानंतर इथून बोल्टची साईज आपण, होलची साईज आपण इथून मेन्शन करू शकतो. ओके. आणि इथून मॉडिफिकेशन काय जर करायचं असेल त्याचे डायमेन्शन मात्र इथून आपण ते देऊ शकतो. ओके. तर मी यातला पहिला जो होल टाईप आहे तो मी तुम्हाला करून दाखवतो, तो म्हणजे काउंटर बोर. काउंटर बोर घेतला. त्यानंतर मी बाकीचे डायमेन्शन एनसीमेट्रिक ठेवतो. इथून हेक्स बोल्ट हा आहे तो ॲज इट इजच ठेवतो. त्यानंतर साईज इथे M12 ठेवतो, नॉर्मल, फिट टू नॉर्मल. ओके, ॲज इट इज ठेवतो आणि इथून डायरेक्ट पोझिशन म्हणतो आणि इथून 3D स्केच सिलेक्ट करतो. त्यानंतर मी इथे जिथे पाहिजे तिथे मी प्लेस करू शकतो. या प्रकारे एकदा प्लेस करून झाले की मी इथून ओके म्हणणार. ओके. तर बघा, अशा प्रकारे आपण रँडमली होल जनरेट करू शकतो. ओके. आता त्यानंतर मला काय करायचं, याच्यामध्ये जर मला होल इन्सर्ट करायचं असेल, थ्रेड इन्सर्ट करायचं असेल तर मी थ्रेडिंग सुद्धा करू शकतो याला. तर थ्रेडिंग करण्यासाठी मी काय करणार, होल विझार्ड मधून थ्रेड म्हणून इथे ऑप्शन आहे तो सिलेक्ट केला. त्यानंतर मी ही एज सिलेक्ट करणार. ह्या एज पासून मला खाली थ्रेडिंग पाहिजे, एज सिलेक्ट केली तर आपल्याला दिसतं हेलिक्स कुठेपर्यंत अप्लाय झाले ते. त्यानंतर ब्लाइंड आहे तिथून मी अप टू सिलेक्शन पर्यंत करेन. अप टू सिलेक्शन मध्ये हा सरफेस, या सरफेस पर्यंत मला लास्ट पर्यंत थ्रेडिंग पाहिजे. ओके. त्यानंतर मी
मेक्स जो भाग आहे तो एन मेट्रिक टॅप ठेवीन M12 आणि पिच जे असेल ते 1.75 mm असेल. बाकी सगळे ॲज इट इज सेटिंग ठेवीन आणि मी आता इथे ओके म्हणतो. ओके, तर इथे आपल्याला थ्रेड जनरेट झालेले दिसतील. तर आपल्याला हे क्लिअर दिसण्यासाठी आपण काय करायचं, क्रॉस सेक्शन व्ह्यू मध्ये घेऊन आपण बघू शकतो. क्रॉस सेक्शन घेतला आणि मी इथे थोडंसं त्याला मागे ड्रॅग करतो. ठीक आहे, आणि इथून मी ओके म्हणतो. तर इथे तुम्ही बघू शकता थ्रेड कशा प्रकारे अप्लाय झालेले आहेत. ओके, अशा प्रकारे आपण होल इन्सर्ट करू शकतो, त्याचबरोबर थ्रेडिंग सुद्धा देऊ शकतो. त्यानंतर आपण एक जो प्रकार बघणार आहे तो हेलिक्स स्पायरलचा. ओके, हेलिक्स स्पायरल करण्यासाठी मी काय करेन, फर्स्ट एक टॉप प्लेन घेईन स्केच म्हणून, त्यानंतर एक सर्कल ड्रॉ करीन. डायमीटर में एक रैंडमली 200 देईन. ओके, आणि इथून आता मी एक्झिट स्केच करेन. एक्झिट स्केच केल्यानंतर मी काय करेन, इथून कर्व मध्ये जाणार, इथून हेलिक्स स्पायरल घेणार. ओके, हेलिक्स स्पायरल घेतल्यानंतर थोडंसं आपण जर हिला मूव्ह करून पाहिलं तर इथं आपल्याला स्पायरल तयार झालेलं दिसून येतं. ओके, तर इथं आपण रिक्वायर्ड डायमेन्शन इथं आपण देऊ शकतो याला, अजून काय ह्याच्यामध्ये चेंजेस हवे असतील तर आपल्याला. ओके, इथं आपण रिव्हॉल्युशन्स वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो, इथून त्याचा पिच ॲडजस्ट करू शकतो. ओके, मी ॲज इट इज आता हे ॲज इट इज ठेवीन, इथून ओके म्हणेन. ओके, प्लस तर थोडंसं मी याचा डायमीटर अजून थोडं इन्क्रीज करतो की जेणेकरून आपल्याला स्प्रिंगचं प्रोफाईल परफेक्टली दिसेल. 200 च्या जागी मी इथे 500 करून देईन. ओके, इथून एक्झिट स्केच. ओके, आयसोमेट्रिक मध्ये कन्वर्ट करीन. आणि आता मी काय करेन, ह्या प्रोफाईलची इथून सुरुवात येते, याच्या फ्रंटला कोणती प्लेन येते ते मी बघेन की जेणेकरून मला त्याच्यावरती स्केच ड्रॉ करता येईल. तर फ्रंट प्लेन येते, फ्रंट प्लेन सेट करेन, स्केच म्हणेन नॉर्मल. मी काय करेन, एक सर्कल ड्रॉ करेन. सर्कल घेतला, हेलिक्सच्या स्टार्ट पॉइंटला इथे एक सर्कल ड्रॉ करेन. सर्कल डायमेन्शन देतो, डायमीटर मी याचे 110 करेन. ओके, आणि आता मी त्यानंतर फीचर्स मध्ये जाऊन मी इथून स्वीप कमांड सिलेक्ट करेन, स्वीप बॉस बेस. त्यानंतर मी प्रोफाइल मध्ये, स्केच प्रोफाइल मध्ये ही प्रोफाइल सिलेक्ट करीन आणि त्यानंतर पाथ मध्ये हा कर्व. ओके, तर इथं आपल्याला स्प्रिंग झालेली दिसून येते. ओके, तर अशा प्रकारे आपण स्प्रिंग सुद्धा
हेलिक्सचा यूज करून स्प्रिंग तयार करू शकतो. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपण इतकंच बघतोय. पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. थँक्यू.